खेळताना अशा प्रकारे जगा, अशा प्रकारे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हरलात तरी अशा प्रकारे हारा की गंमत म्हणून हरलेलो आहे। नमस्कार, मी डॉक्टर वेदांत वाळा। आजचा आपला विषय आहे जीवन। जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संघर्षमय प्रवास म्हणजे जीवन। कधी कधी पेटता निखारा, तर कधी सोसाट्याचा वारा, कधी गवताचा बारा, कधी समुद्राचा किनारा, कधी जीवनाचा पिसारा, तर कधी जीवनाचा पिंजरा। अरे आयुष्य जगताना जगण्यासाठी धावायचं की धावण्यासाठी जगायचं हे न उमगलेलं कोडं म्हणजे आयुष्य आणि म्हणजे जीवन। मित्रांनो, तुम्ही लोकांसाठी काय केले हे कधी लोकांच्या लक्षात राहणार नाही, तुम्ही काय बोलले हेही लक्षात राहणार नाही, परंतु तुम्ही कसे लोकांबरोबर वागलात हे मात्र त्यांच्या लक्षात राहतं। इतरांशी बोलताना नेहमी चांगले बोला, आपला आनंद दुसऱ्याला आनंदात कसा मिसळता येईल याचा प्रयत्न करा। छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घ्यायला शिका। कोणाशी राग द्वेष अजिबात करू नका। आयुष्य एकदाच आहे, याला वन्स मोर नसतो। अरे काय असतो हा आनंद? आपण आनंदाला शोधायला गेलं की आनंद आपल्या हातातून निसटतो। आपण जितका आटापिटा करू तितकाच तो हुलकावण्यात येतो। आपण जितका त्याच्या मागे लागू तितका तो आपल्या पुढे पळतो। मात्र आपण जितका त्याच्यासाठी जितका हलवादपणे आपण त्याला घेऊ तितका हलक्यापणे तो आपल्याला मिळतो। आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद जपायला शिका। ह्याच छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन मोठ्या गोष्टीत रूपांतर होताना आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद कळतो। कोणीतरी बोलून गेले, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद जपायला शिका आणि आनंदाचं कोड ज्याला जमलं तो खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकला। मित्रांनो, आयुष्य कोणाच्या संकटात कोणाच्या आयुष्यात नसतं, तो तुमच्या आहे, माझ्या आहे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात संकट असतात। पण त्या संकटाला न खचता न डगमगता जो खऱ्या अर्थानं त्या संकटांवर पराभव करून आपला विजय मिळवतो तो खऱ्या अर्थानं जगायला शिकतो। अरे असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची। अशी दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, अरे हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना। संकटासही परतून सांगावे ये आता बेहत्तर, अरे नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। करून जावे असे काही दुनियातून या जाताना, करून जावे असे काही दुनियातून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना। स्वर कठोर त्या काळाचा क्षणभर व्हावा कातर कातर, अरे नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। खऱ्या अर्थानं जी आयुष्याची परीक्षा आपल्याला कळले, आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला शिकलो तर खऱ्या अर्थानं आपण जीवन जगायला शिकलो। गर्व कशाचा नसावा, कारण बुद्धिबळाचा खेळ झाला की सगळे सोंगटे आणि राजा हे एकाच डब्यात ठेवले जातात, त्यामुळे गर्व कशाचाही नसावा। तुमच्याकडे आहे माझ्याकडे नाही म्हणून जर याचा गर्व असेल तर माझ्याकडे कसं नाही आणि मी ते कसं मिळवू शकतो हे ज्याला जमलं तो खऱ्या अर्थानं जीवन जगायला शिकला। आयुष्याची शाळा ही खूप अवघड शाळा आहे। येतात कोण कोणत्या एकते ते आपल्याला ठाऊक नसतं, आपण काय शिकतो हेही आपल्याला माहीत नसतं, काय परीक्षा आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं। इतरांची कॉपी सुद्धा आयुष्याच्या शाळेत चालत नाही, कारण प्रत्येकाची जीवन प्रश्नपत्रिका ही वेगळीच असते। दर दिवस हसून जगायचा प्रयत्न करा, कशात मन अडकवायचं नसतं आणि हे ज्याला जमलं तो खऱ्या अर्थानं जगायला शिकला। माझ्या राजाने फक्त 2 वाक्यात सांगितलं कशा प्रकारे आपण जीवन जगायचं। अरे संकटांवर अशा प्रकारे मात करा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे। अवघ्या 2 वाक्यात महाराजांनी सांगितलं कशा प्रकारे जगायचं, की आपण संकटांना अशा प्रकारे मात करा की आपण जिंकलोच पाहिजे। आणि ही इच्छा ज्यावेळेस आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होते त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण जीवनाचा आनंद घ्यायला शिकतो। मित्रांनो, जाता जाता एवढं सांगेल, ये जिंदगी एक किताब है, ये जिंदगी एक किताब है जिसका हर एक पन्ना नावाब है। कहीं गुजरे वक्त से शिकायत तो कहीं टूटे हुए ख्वाब है, कहीं गुजरी हुई मंजिल से शिकायत तो कहीं टूटे हुए ख्वाब है। ये जिंदगी तो सच में लाजवाब है। धन्यवाद।